मॅडमचा आहे काय झालं इथेच वन्नगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे गन्धसंभार युक्तेन धूपेन सुगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि मध्य अंतिमही असा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माचा अविरत अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पुण्यक्षेत्र भिक्खू भिक्खुणी संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तिरत्नातील 24 गुणांचं स्मरण करून देवानंद पेदसी धम्मदायक महान धम्मचक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य विश्व रत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आदरणीय पूजनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो यांच्या या वर्षावा समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन, सोबतच जगप्रसिद्ध असा ग्रंथ मिलिंद पन्हो अर्थात मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं प्रकाशन आणि या वर्षावा समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं या धम्म मंचावर उपस्थित पूजनीय भदंत सुबोधजी, मिलिंदजी, पूजनीय भदंत आर्य साई बुद्धजी आणि सर्व श्रामणेर आणि भिक्खू संघांच्या शिलगुणांना वंदन करतो। उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। ज्या ग्रंथाचं प्रकाशन बुद्ध की कार्मास या ग्रंथाचं प्रकाशन सुद्धा सत्यानंद भंतेजींच्या हस्ते झालेला आहे, त्या ग्रंथामध्येच मी ओळ सांगतो, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। बाबासाहेब पुढे म्हणतात, धम्माचे तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवले पाहिजे। धम्म समजून नाही तर पटवून देता आला पाहिजे। हेच वाक्य महाकवी वामनदादा कर्डकांनी सुद्धा वापरलेलं आहे त्यांच्या गीताद्वारे। खरी लोकसेवा, खरी धम्मसेवा, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय। या मानव सेवेचा हा उदात्त हेतू समोर ठेवून हा त्यागीशील संपन्न भिक्खू अविरतपणे या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात। भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका ही धम्माच्या रथाची 4 चाकं आहे। आज मी या अल्पशा माझ्या वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या धम्म क्रांतीला, मला वाटते रविराज सरांनी जी गोष्ट या ठिकाणी, रविराज सरच आहेत ना, हा रविराज सरांनी जी गोष्ट उद्घोषित केलेली आहे खजुराहोची, जे वर्ल्ड हेरिटेज आहे, जग प्रसिद्ध आहे, त्या मूर्तीचं जे शीर्ष आहे डोक्यावरचं ते
डोक्यावरच जे ते सर नसलेली ती मूर्ती आहे. सर अलेक्झांडर कनिंघम हा जो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा जो व्यक्ती आहे, ज्यांनी या मातीतला भूगर्भातलाही बुद्ध जगासमोर आणला आणि या म्हणजे केवळ या भूगर्भातच नाही तर या जमिनीवरतीही बुद्ध आहे आणि जमिनीखालीही बुद्ध आहे. आणि रविराव सरांनी जे उल्लेख केलेला आहे त्या मूर्तीचा, वास्तविक ती मूर्ती बोधिसत्व अवलोकितेश्वरांचीच आहे. समजलं? महायानी वज्रयानी ट्रेडिशनलच ते महाविहार आहे. स्वतः ते महोबा आणि खजुराहो सर अलेक्झांडर कनिंघम यांनी त्या स्थळाला भेट दिलेली आहे. त्यांनी असंख्य स्तूप त्या ठिकाणी बघितलेले आहे. वास्तविक ती मूर्तीच बोधिसत्व अवलोकितेश्वराची आहे, महायानी वज्रयानीची. बुद्ध विष्णूचा अवतार नाही आहे, उलट विष्णूच बुद्धाचा काल्पनिक अवतार आहे, हे आपल्याला सांगावं लागेल. नालंदा जे युनिव्हर्सिटी होती त्याच्यामध्ये अनेक अभ्यासक्रम होते, पण प्रमुख अभ्यासक्रम होता शिल्पविद्या. भिक्खू भिक्खुणी आणि उपासक उपासिकांना शिल्पविद्या हा मेन सब्जेक्ट होता बौद्ध विद्यापीठांचा. हा शिल्पविद्या असल्यामुळेच या भारतामध्ये सर्वात जास्त बुद्ध विहार, स्तूप आणि या बुद्ध मूर्त्या, बोधिसत्वाच्या या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी कहाणी सांगतो छोटीशी आणि थांबतो. तुम्ही तथागत भगवान बुद्धांचा महाउपासक कोण आहे बरं? कोण सांगेल? महादानी महाउपासक कोण आहे भगवंताचा? सुदत्त अनाथपिंड. आणि भगवंताची महाउपासिका कोण आहे? मिगार माता विशाखा, आहे की नाही? तर त्याच्यापैकी महाउपासक सुदत्त अनाथपिंडकाची पासून मी सुरुवात करतो. सर्वांनाच ती कहाणी माहित आहे, मी ते सांगणार नाही. मला काय सांगायचंय ते तुम्ही लक्षात घ्या. हा धनपाल श्रेष्ठीच्या घरी, आपल्या बहिणीच्या घरी राजगिरीमध्ये तो जातो. सुदत्त अनाथपिंड भगवंताची धम्मदेशना श्रवण करतो. त्याला खूप आवडते भगवंताची धम्मदेशना. सुदत्त अनाथपिंडकाला असं वाटते की माझ्या बहिणीच्या घरी जोपर्यंत आहो तोपर्यंतच मला तथागत बुद्धाची धम्मदेशना ऐकायला मिळेल. मग मी असं करतो, तथागत बुद्धाला पुढच्या वर्षीसाठी आमच्याच गावात वर्षावास करण्यासाठी श्रावस्तीला या, अशीच कहाणी आहे ते. आणि मग तो त्या जागेची योजना आखतो आणि तो संपूर्ण गावापासून लांबही नाही, गावापासून दूरही नाही, असं ते जेत राजकुमाराकडून ते जेतवन तो दान करत. ते जेतवन नाही राहत, ते आधी एक गार्डनच असतं ते टहलण्यासाठीच, नंतर जेतवन नाव पडतं. आता तो, मला एक गोष्ट सांगा, तो सुदत्त अनाथपिंड राजा प्रसेनजिताच्या दरबारामध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे. आणि तो कोणत्या पदावर आहे? खजिनदार आहे. काय आहे तो? खजिनदार. तो राजाचा खजिना आहे का नाही, प्रसेनजित राजाचा खजिना, त्याचा तो कोषागाराचा म्हणा किंवा खजिनदार आहे सुदत्त अनाथपिंड. आता मला सांगा, राजाकडे जास्त सोन्याचा खजाना राहील का त्या खजिनदाराकडं? राजाकडे जास्त राहायला पाहिजे ना, आहे का नाही? राजाकडं स्वाभाविकपणे. तर हा सुदत्त अनाथपिंड जागेची निवड करत असताना त्या जेत राजकुमाराच्या गार्डनची निवड करतो. बुद्धासाठी, भिक्खू संघासाठी योग्य ती जागा आहे. आता त्याला काही ते विकायची नसते, अशी ती कहाणी आहे. मला काय सांगायचं ते तुम्हाला नक्की समजेल पुढे. त्याला ते विकायचेच नसते, तर तो स्वाभाविकपणे म्हणतो, जसं तुम्ही आपण बैल बाजारामध्ये जर गेलो तर काही लोकांना बैल विकायचे नाही, तर मग ते काय भाव सांगतात, मग हा काय घेणार एवढा मोठा भाव सांगितला तर हा जेत राजकुमार काय म्हणतो, ते त्या गार्डन मध्ये, माहित आहे का, माझ्या आवडता गार्डन मध्ये तू एवढा आग्रह करत आहे तर त्याच्यावर सोन्याच्या मोहरा तुला, कासारपण शब्द आलेला आहे, सोन्याच्या मोहरा तुला अंतराव्या लागतील. थोडीशी सुद्धा जागा शिल्लक ठेवता येणार नाही. जर तू सोन्याच्या मोहरा अंतरत असतील तरच मी ते तुला ते दान करायला तयार आहो.
आता असं म्हणल्याच्या नंतर सुदत्तनाथ पिंडकाची श्रद्धा लय भारी. बुद्धाने म्हटलंय श्रद्धायं तरतिं ओघम, श्रद्धेनं भवसागर दुःख सागर पार करता येते. श्रद्धा हे धन आहे. तर हा सुदत्तनाथ पिंडक त्याची तोंडची किंमत म्हणून त्या सोन्याच्या मोहरा त्या जमिनीवर अंथरतो, अशी ती कहाणी सर्वांनी ऐकलेली आहे. आता ते जेतवन विकत घेतल्याच्या नंतर त्याला ते स्वतःचं नाव वगैरे काही देत नाही. मला काय म्हणायचं आहे की राजा प्रसेनजिताच्या दरबारामध्ये खजिनदार कोषागाराचं काम करणारा सुदत्तनाथ पिंडक सोन्याच्या मोहरा अंतरून बुद्धाला भिक्खू संघाला ते जेतवन दान करतो. तुम्ही आणि सुदत्तनाथ पिंडकाच्या मुलाची गोष्ट आहे. महाकाल, लयहट्टी महाकाल भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकायला जात नाही. त्याचा ते सुदत्तनाथ पिंडक काय म्हणतो महाकालला, तुला मी आज एवढ्या सोन्याच्या मोहरा देतो, तू भगवंताचं प्रवचन ऐकायला जा. म्हणजे असं करता करता तो सोन्याच्या मोहरा त्याला दान देत देत त्याला लालच दाखवत तो बुद्धाकडे जातो. नंतर तो भिक्खू बनतो. महाकालची गोष्ट. मला काय नेमकं म्हणायचं आहे की त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये सुदत्तनाथ पिंडकासारखा खजिनदार सोन्याच्या काशात पण ते मोहरा हातरून भगवंताला ते जेतवन दान करतो आणि प्रवचन ऐकायला जावं आपल्या सुपुत्रानं मुलानं म्हणून तो त्याला सोन्याच्या नाण्या प्रदान करतो. तर तुम्ही कल्पना करा भारतामध्ये किती सोनं असेल, आहे की नाही. नंतरच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकाचा काळ आला. सम्राट अशोकाचा काळ असं आपण घटना ऐकली की पुष्यमित्र शुंगानं सोन्याच्या मोहरा देऊन एका भिक्खूंचं डोकं कापून आणण्यासाठी सोन्याच्या मोहराचं ते दान करत होता. नंतरच्या काळामध्ये सम्राट कनिष्कानं बुद्धाची मूर्ती जगात पहिल्यांदा बनवली सोन्याची. सम्राट कनिष्कानं सोन्याच्या नाण्यांवर बुद्धाचं चित्र अंकित केलं. म्हणजे या भारतामध्ये बुद्धाच्या कालखंडापासून मौर्य कालखंडापर्यंत, गुप्त कालखंडापर्यंत, तर कुशाण कनिष्क तरी सातवाहन कालखंडापर्यंत भारतामध्ये सोन्याच्या नाण्याचं चलन होतं. लोक मुबलक प्रमाणात लोकांना सोनं देत होते. एकामेकांना सोन्याच्या मोहरा चलन होते. प्रतिक्रांतीच्या नंतर कवड्या आल्या. कवड्याचं काही लोकांनी चलन होतं का नाही. आता ते डायलॉग आहे बाबा पिक्चर मध्ये, म्हणजे तुझे एक फुटी कवडी भी नाही दूंगा. म्हणजे एकेकाळी बुद्धाच्या काळापासून तर मौर्य काळापर्यंत सोन्याच्या नाण्याचं चलन होतं. लोक मुबलक पद्धतीनं सोन्याचं दान करतो. म्हणून तर भारताला स्वर्णिम भारत म्हणतात. स्वर्णिम भारत, स्वर्णिम म्हणजे काय, सोन्याचा भारत म्हणजे बुद्ध धम्ममय भारत. आणि सोन्याची लंका आम्ही म्हणत होतो रावणाचीच असेल, पण ती सोन्याची लंका म्हणजे महामहेंद्र संघमित्रानं निर्माण केलेली. मला काय म्हणायचं आहे की या भारतामध्ये बुद्धाच्या काळापासून तर बौद्ध सम्राटांपर्यंत सोनं एकामेकांना दिल्या जात होतं. सोनं एक चलन होतं. एवढं चलन होतं की नंतरच्या काळामध्ये आता ते तुम्हीच केलं असेल, एकामेकांना दिलं असेल. म्हणजे एवढी भारतावर परिस्थिती यावी का आज दसऱ्याला त्या आपट्याची पानं, भोशाची पानं म्हणून एकामेकाला सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे का नाही. रात्रंदिवस तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. कॉम्प्युटरच्या युगामध्ये जगत आहोत आपण. आता हे भोशाचे ना आपट्याचे पानं वाटण्याची परंपरा, त्याच्यावर समाधान मानण्याची परंपरा भारतावर येत असेल. ज्या काळामध्ये सोनं मुबलक एकामेकांना वाटल्या जात होतं, सोन्याच्या मूर्त्या होत्या, सोन्याची नाणी एकामेकांना सहजतेने लोक देत होते, आज भोशाच्या आपट्याच्या पानावर समाधान मानावं लागतं. एवढा भारत कंगाल आहे. आता हे सोनं नाणं घेऊन जायचं अमेरिकेला आणि तिथल्या लोकांना द्यायचं. वेड्यात काढतील का नाही तुम्हाला, काढतील का नाही. किंवा गावातल्या सोनाराकडे घेऊन गेले तर ह्या भारत एवढा स्वर्णिम भारत होता, एवढा स्वर्णिम भारत होता. पण प्रतिक्रांतीच्या नंतर हे सर्व काही झालेलं आहे. मनुस्मृती नावाचा काळा कायदा. मी ते 5 मिनिटांमध्ये बोलता आणि थांबतो की डॉक्टर बाबासाहेब, आज कोणती पौर्णिमा आहे बरं, कोजागिरी. या कोजागिरी पौर्णिमेला तथागत बुद्धांनी धम्म सेनापती सारिपुत्त
आणि धम्मसेनापती महामोगलान या 2 भिक्खूंची निवड केली भगवंताने आजच्या आश्विन पौर्णिमेला. तथागत भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाचा महाकठीण चिवरदानाचा म्हणजे महाप्रवारणेचा दिवस आश्विन पौर्णिमेला. सर्व पौर्णिमा आमच्या हिंदू भगिनी साजऱ्या करत नाही, पण कोजागिरी पौर्णिमा साजऱ्या करतातच त्या. वैशाख पौर्णिमा म्हणलं बुद्ध पौर्णिमा नाही नको बाबा, इतर पौर्णिमा त्यांच्यासाठी अपशकुनी आहे. पण कोजागिरी पौर्णिमेचा ओबीसी बांधवाशी काय संबंध आहे बरं? त्या काय करतात आजच्या दिवसाला, म्हणजे कालच आजच्या दिवसाला त्या करते. रात्रभर दूध आळवतात त्या पातेल्यामध्ये आणि पौर्णिमेचा चंद्राचं प्रतिबिंब जोपर्यंत त्या दुधामध्ये ते खीरच वय. रात्रभर जागरण करण्याची प्रथा कोणाची आहे? बौद्ध राष्ट्रांची. ते रात्रभर जागरण करतात महापरित्राण पाठ पौर्णिमेच्या चंद्रामध्ये, आहे की नाही? आणि भिक्खू भिक्खुनी जागरण करतात आणि उपासक उपासिकाही जागरण करतात, पण ते लोक कोजागिरीला जागरण करतात. आणि त्या खिरीमध्ये ही परंपरा या भारतातला SC ST OBC हा प्राचीन काळातला नागवंशी बुद्धिस्ट आहे. समजलं तुम्हाला? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घर वापसी केली आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला काय केली? घर वापसी केली. तुम्ही तुमच्या जुन्या घरामध्ये आले, त्या घराची ओळख करून दिली कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि ती तारीख आहे 14 ऑक्टोबर 1956. आता बाबासाहेब 22 प्रतिज्ञापैकी 21व्या प्रतिज्ञेमध्ये असं म्हणतात, काय म्हणतात? आज माझा नवा जन्म होत आहे, है की नाही? काय बाबासाहेबांना भीमाईने जन्म नाही दिला? मग त्यांनी असं का म्हणलं 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमीला आज माझा नवा जन्म होत आहे. जसा मिगार सेठ विशाखाला म्हणत आहे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये की तू माझी माता आहे, तू मला जन्म दिला. म्हणजे बुद्ध धम्मामध्ये प्रतिष्ठित होणं, ज्याला बुद्ध धम्म संघावर त्याचं मन श्रद्धा प्रतिष्ठित होणं म्हणजे खऱ्या अर्थानं नवा जन्म होय. मला माहित नाही तुमचा नवा जन्म झाला किंवा नाही, तर आता ते वाढदिवस बनवला, पण मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असं म्हणत असेल 22 प्रतिज्ञेमध्ये आज माझा नवा जन्म होत आहे, तर आपल्या सर्वांची जन्म तारीख एकच आहे, ती म्हणजे 14 ऑक्टोबर 1956. आणि गर्भात असलेल्या बाळाचीही माझ्या अंगावर जे आज कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे, कठीण चिवरदान. चिवराचे 4 प्रकार भगवंताने सांगितले, साधा चिवर, इती चिवर, पानसुकुलिक चिवर आणि कठीण चिवर. माझ्या अंगावर जे चिवर आलं असेल ना, तर हे बोधिसत्व दिलं कोणी असेल गुरूंनी मला, पण आज हे जगाचं नेतृत्व करणारं महावस्त्र हे चिवर जर माझ्या अंगावरती आलं असेल तर ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे. लक्षात घ्या, धम्मक्रांतीमुळे आमचं जगणंही बदललं आणि आमचं मरणही बदललं. आमच्या जगण्यालाही अर्थ आला आणि मरण्यालाही अर्थ आला. नाहीतर आमचं जगणंही कुत्र्यासारखं, मरणही कुत्र्यासारखं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आज माझा नवा जन्म होत आहे. आणि त्याच दिवशी, दीक्षेच्या दिवशी 15 ऑक्टोबरला सकाळी भाषण केलं चंद्रपूरला जाण्याचं. तो शब्द लयच मस्त आहे. बाबासाहेबांनी असा शब्द का म्हणला 15 ऑक्टोबरला मला माहित नाही. बघा काय म्हणतात, मोठ्या जड अंतकरणाने म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. कोणता शब्द आहे बाबासाहेबांचा? लय सांगून जाते हा शब्द, मी नरकातून बाहेर पडलो. आता काही स्वर्ग आणि नरक आहे का बौद्ध धर्मामध्ये? आहे का? मग असं बाबासाहेबांनी का म्हटलं मी नरकातून बाहेर पडलं? तर कोणाला नरक म्हटलं असेल इथं बाबासाहेबांनी? सांगा बरं. ब्राह्मणी हिंदू धर्माला. समजलं? आता मी नरकातून बाहेर पडलो तर म्हणजे काय? तर बाबासाहेबांनी नरक यातना भोगल्या होत्या. तुम्हाला माहित आहे, बैलबंडीतून धकलावून देणं, शाळेमध्ये अपमान करणं. बडोद्याला बाबासाहेबांना एवढा बॅरिस्टर माणूस, त्यांना किरायानं सुद्धा रूम मिळाली नाही. आज आपण मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहोत. काही नरक यातना नाही. महाडला झालेला अपमान, नाशिकला झालेला अपमान,
चाळीसगावला गेले बाबासाहेब, तिथेही अपमान झाला. मी वेटिंग फॉर ए विजातली गोष्ट सांगत आहोत. दौलताबादच्या किल्ल्यावरही अपमान झाला. अनेक ठिकाणी बाबासाहेबांना ह्या नरक यातना भोगाव्या लागल्या. त्या भोगल्या होत्या आपल्या बाबासाहेबांनी. म्हणून त्यांनी जड अंतकरणाने म्हणलं, मी नरकातून बाहेर पडलो 15 ऑक्टोबरला. मला माहित नाही तुम्ही नरकातून बाहेर पडले किंवा नाही, पण आमचा बाप बोलला 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. पण तुम्ही मात्र हिंदू म्हणूनच जन्म घेता, हिंदू म्हणूनच जगता आणि हिंदू म्हणूनच मरता. बाबासाहेबांनी घोषणा केली 35 ला. कोणती घोषणा? मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 35 ला घोषणा केली. आणि 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली. आणि मग म्हणतात बाबासाहेब, आज माझा नवा जन्म होत आहे. पहा, नवा जन्म होत आहे 21व्या प्रतिज्ञामध्ये. समजलं तुम्हाला? माझा नवा जन्म होत आहे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते जाता जाता तो इशारा म्हणून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बाबासाहेबांची ती ओळ मी सांगतो त्याच्याही अगोदरची 14 जानेवारी 1951 ला. सगळ्यांनी ते भाषण ऐका, वाचा तुम्ही प्रत्येकाने. कोणतं? 14 जानेवारी 1951, वरळी, मुंबईचं. लयच भारी आहे बाबासाहेबांचं ते भाषण. ऐका, ते तेवढंच सांगतो आणि थांबतो. बौद्ध होणे सोपे नाही. दीक्षेच्या पूर्वीच भाषण. बौद्ध होणे सोपे नाही. ज्याला बौद्ध धर्माची दीक्षा द्यायची आहे त्यांच्याकरिता मी आणि माझे काही अनुयायी काही नियम करणार आहोत. आता नियम कोणते करणार आहोत? आता दिलेच आहे. नियम म्हणजे कोणते? 22 प्रतिज्ञा. मी आणि माझे काही सहकारी काही नियम करणार आहोत. ज्याला बौद्ध धर्मामध्ये येण्याची सवड असेल त्यांनी बौद्ध धर्मात या. समजला ही ओळ? आणखी बाबासाहेब पुढे म्हणतात, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. बुद्ध धर्माच्या शुद्ध रूपी पाण्यामध्ये अशुद्ध रूपी हिंदू धर्माचं गढूळ पाणी आणू नका. बाराबाईची खिचडी करून चालणार नाही. मी त्या शब्दावर जोर देऊन सांगतो, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. बौद्ध होणे सोपी नाही, सोपी गोष्ट नाही बौद्ध होणे, लक्षात घ्या. मग बाबासाहेबांचा तो इशारा मी या ठिकाणी सांगतो, थांबतो. 15 ऑक्टोबर 1956 चा इशारा आहे. कोणता इशारा? 15 ऑक्टोबरच्या भाषणात, तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. बाबासाहेबांचे शब्द 15 ऑक्टोबरला दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी, तुमची ही जबाबदारी फार मोठी आहे. इतर लोकांना तुमच्याबद्दल मान सन्मान वाटेल. जे मगाशी नादे सारीपुत्त भंतेजीने सांगितलं, तुमच्याबद्दल इतर लोकांना मान सन्मान वाटेल, आदर वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा बौद्ध धम्म म्हणजे गळ्यात एक मढे अडकवून देत आहोत असं समजू नका. बाबासाहेबांच्या चोळी नाही तर महारांनी हा बौद्ध धम्म निंदाजनक स्थितीला आणून ठेवला. आता निंदाजनक म्हणण्यापेक्षा आणखी सोपं सांगतो, नाही तर महार लोकांनी हा धर्म बुडवला असं माझ्यावर इतिहासामध्ये लांछन लागू शकतं. म्हणून तुम्ही उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर तुम्हाला साधले म्हणजे जमले तर तुम्ही या देशाचा नव्हे, समाजाचा नव्हे, अख्ख्या जगाचा उद्धार करणार आहात. बौद्ध धर्माने जगाचा उद्धार होणार आहे. कोणाच्या वळी आहे ना? बाबासाहेबांच्या. म्हणून 22 प्रतिज्ञा हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. 22 प्रतिज्ञेचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज 69 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहे. हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि हे शिक्षण, ज्या मानवी मूलभूत गरजा, ज्या मनुस्मृती नावाच्या काळा कायद्यानं आपल्यापासून हिसकावून घेतल्या होत्या, त्या 5ही गरजा कोणामुळे भेटल्या? आमचं भौतिक जीवन उंचावलं, पण आम्ही मात्र नैतिक आध्यात्मिक धम्माकडे तितकेच वळलो नाही. आमचं अन्न कोणतं होतं 56 ला? अन्न कोणतं होतं आमचं 56 ला? मेलेल्या गुराढोरांचं मांस. त्याला अन्न म्हणन का? उष्ट्या अन्नावर जगणारी लोक आम्ही.
मेलेल्या गुराढोराचं मांस एका बाजूनं कुत्रे ओढत होते, एका बाजूनं कोल्हे ओढत होते आणि एका बाजूनं आमचे पूर्वज. आज आहे का ते अन्न? बाबासाहेबांच्या रमाईला पोटभर अन्न मिळालं नाही, आमच्या रमाईलाच अन्न मिळालं नाही, तर तिच्या लेकराला दूध कसं येईल? कुपोषणाला आमचा गंगाधर राजरत्न, आमचा भाऊ, आमची 1.5 वर्षाची इंदू मरण पावली. आज आमच्या घरी एवढं अन्न आहे. लयच लोक म्हणतात खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे. आज तुम्ही पोटभर अन्न खाताय, जे मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतो, आज आपण सुंदर जेवण जगत आहोत. हे जेवण खात आहोत रोजचं, हे कोणामुळे? म्हणून तर म्हणता तुम्ही बाबासाहेबांची सही आहे रे. त्या भाकरीवर सही आहे का? दारूच्या पव्यावरही सही आहे. मग बाबासाहेबांची भाकर, बाबासाहेबांच्या त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आता ते भाकर तुला खाल्ली, बाबासाहेबांच्या सहीची तुझ्या पोटात गेली, बाबासाहेबांच्या सहीची भाकर, त्या भाकरीचं झालं रक्त. मग ते रक्तही कोणाचं? मग त्या रक्तामध्ये कशाला ढोक असतं? दारू. बाबासाहेबांचं रक्त आहे म्हणतो ना, बाबासाहेबांच्या रक्ताची, रक्ताचा जय भीमवाली, जय भीमवाली. आहे की नाही? काहीतरी लज्जा वाटू द्या. दुसरी गरज आहे. कोणती गरज? अन्न कोणतं होतं 56च्या आधी? मेलेल्या गुराढोराचं मांस. आता आहे का? कशा अन्न फेकून देता, इथंही एकता देता, पत्र्या टाकून धकलावून बनते जे आहे ना सावड्याला. एकही पत्राही दिसली नाही पाहिजे तिथं. गेल्या वर्षी पाहिलं आम्ही माघ पौर्णिमेला, बनतेजीने पत्रा उठवलं. चांगलं वाटते तुम्हाला? आणि अन्न तुडवणं, ते दीक्षाभूमीला लोक अन्न तुडवतात हो लोक. नका करू तसं. दुसरी गरज कोणती? अन्न. बदललं आपलं अन्न धम्मक्रांतीमुळे. दुसरं कोणतं? वस्त्र. काय? वस्त्र. वस्त्र होतं का तुम्हाला? नव्हतं. वस्त्र नव्हतं. बाबासाहेबांच्या मुलांना कफन नव्हतं. बाबासाहेब बॅरिस्टर बनून आले परदेशातून, रमाईला लुगडं होतं? नव्हतं. तुम्हाला माहितच आहे, शाहू महाराजांच्या बक्षिसाचा पेटा घालून गेली, आहे की नाही? रमाईनं दिवस काढले. आज तुमच्या घरी एवढे कपडे आहे, अलमारी जर पडली तर बंदे कपडे तुमच्या अंगावर येऊन पडते. हे घालू का ते घालू, याच्यामध्ये सगळा त्या लग्नामध्ये बनतेजी लावा मग पटकन. आता मी ते बोलणार नाही. तर आज आपल्या अंगावर किती भारी भारी वस्त्र आले. तुमच्याच मावल्यांनो नाही, माझ्या अंगावर हे महावस्त्र आलं ना. हे महावस्त्र कोणामुळे? बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे. काय तुमचे कपडे बदलले नाही, चेहरे मोहरे बदलले नाही? आम्ही असं ऐकलं जुन्या लोकांकडून की जुन्या बाया कतलाचे माळा घालत होत्या, कवड्या घालत होत्या. कवड्याच्या माळा होत्या, कवड्याच्या माळा. आता कवड्याच्या माळा कोणाला आहे? बैलाला, आहे की नाही? पोळ्यातील. आता कसे मस्त दागिन्यानं मडल्या तुम्ही. एक गुटका मणी नव्हता तुमच्याकडं, तोंडात टाकाले नव्हता, आहे की नाही? आज आपल्या अंगावर सोनं नाणंही आलं आणि आपल्या अंगावर चांगले कपडे आले. कोणामुळे? टाकलं असतं ना त्या नवरात्रीतल्या एखाद्या देवीनं, टाकलं असतं ना चुनरी वगैरे. आली का एखादी देवी मैया चुनरी टाकाले, तुमची इज्जत राखाले. आता मी असं बोलत नाही मोबाईल मध्ये, पण मी आज सकाळी ऐकलं नागपूरला मानवता नगर मध्ये गिट्टी खदानमध्ये त्या देवीच्या चुनरी सोडली म्हणते त्या माणसानं, तिची पप्पी घेतली म्हणते, तिला मिठीत धरलं म्हणते. आताच मी ऐकले, चालूच आहे मोबाईल मध्ये. सांगा, आमची देवी सुरक्षित नाही तर काय महिला सुरक्षित राहते? आजचीच घटना बापा, आहे का नाही? तरी बाया अंधश्रद्धेतून बाहेर पडायला तयार नाही. आमच्या बाया ग्रंथाला जातील नाही, पण गरबा लंगर, आहे का नाही? मी नाही बोलत त्याच्यावर. आता ते गुजरातचं सांगत तर लयच होईल, जाऊ द्या, नाही सांगत. तर हे एकही चुनरी तुमच्या अंगावर टाकली नाही एका देवी मैयानं आणि 33 कोटी देवानं. कोण दिलं तुम्हाला हे अंगावर वस्त्र, अंगभर वस्त्र? कोणामुळे? का देवी मैयामुळे? नाही ना. हे वस्त्र आपल्या ज्या महामानवामुळे आलं, त्याला कधीच विसरू नका. तिसरी गरज कोणती? धम्मक्रांतीमुळे बदलली. निवारा, मांग महार आणि उपाच्या बहार. मनुस्मृतीचा काळा कायदा होता की अस्पृश्यांचे घर, मांगा महाराजची घर गवताकाळीची असावी, मातीची असावी. त्यांच्या घराला दरवाजा असू नये, कौलाचे टिनाचे घर असू नये. त्यांच्या घरी कुठल्याही फोडणीचा आवाज नाही आला पाहिजे, असं होतं काळा कायदा.
चाणक्याने लिहिलं त्याच्या अर्थशास्त्रामध्ये, पुरुषांचे घर असे ठेंगणे, असे वाकून, दरवाजेही नाही, असे सजले पाहिजे. आता ते लोकांनी गाणं लिहिलं, बापा महारवाड्याचं भीमनगर झालं, महारवाड्याचं भीमनगर झालं, हाय का नाही. पण आमचे लोक, बाबासाहेब बोलले शहराकडे चला, आणि गांधीजी बोलले खेड्याकडे चला. आमचे लोक शहराकडे आले आणि माडीमध्ये आणि गाडीमध्ये, आणि जाऊ द्या लय बेकार वाटत, हाय का नाही. तर साडीमध्ये तर बोलणार ना आम्ही, टोचून बोला म्हणते बाबासाहेब एका भाषणामध्ये, बोलणारच टोचून. पण कोणाला टोचून बोलायला नाही सांगितलं बाबासाहेबांनी, एका भाषणामध्ये बोललंय टोचून बोला म्हणते, टोचून. आता काय टोचून बोला हेही बाबासाहेबांनी सांगितलं. अरे शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून दे. माहित आहे ना शेणातला किडा, शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. त्याला जाणीव करून द्या म्हणते अशा लोकांना की जे लोक बाबासाहेबांच्या उपकाराची जाण विसरलेले आहे का नाही. अशा लोकांना जाणीव करून द्या, रे तू शेणातल्या किड्यासारखा जगत आहे. आणि अनेक लोक इथं बसलेले लोक, माय घर बरं माय दार बरं, म्हणजे काय करायचं आहे त्या महाबोधी महाविहाराचं, आहे का नाही, संविधानाचं म्हणते तिचं, आहे का नाही, असंही आहे का नाही, आहे का नाही. माय घर बरं आणि माय दार बरं, हेच लोक व्हायचे गद्दार लोक. म्हणून आग्र्याला म्हणलं बाबासाहेबांनी, जिनको आगे बढ़ने का, ते माहीतच आहे तुम्हाला, मौका दिया, आहे का नाही. तर हे जे निवारा नावाची गरज कोण भागवली आपली. एक वेळ अशी होती की बाबासाहेबांना बडोद्याला किरायाने रूम भेटली नाही. आज आपल्याला माडीत राहता येतं, कोणामुळे, बाबासाहेबांमुळे. रमाई घरकुल माय. चौथी गरज कोणती, अन्न वस्त्र निवारा आरोग्य. आता त्या दिवशी सिंधू कोडबिल दिवस होत असते काहीतरी, प्रसूतीपणाची रजा, म्हणजे गरोदर बाईले सकस आहार न तिचं बाळ जन्माले याच आहे त्याले सकस आहार कोणा व्यवस्था करून ठेवली आहे, समजलं. आरोग्य, नाहीतर आधीच्या काळात आमच्या समाजातील लोकांना बिमाऱ्या झाला का गेले ते कायमचे. आता थोडासा तरी आरोग्याच्या संदर्भात किती साऱ्या उपाययोजना बाबासाहेबांनी करून ठेवल्या. कोणामुळे, आमचं आयुष्य वाढलं त्याच्यामुळे, लवकर मरत नाही आम्ही, आहे की नाही, इलाज करता येते. आणि पाचवी गरज सांगतो थांबतो. पाचवी गरज कोणती, शिक्षण. कोणती, आधीचं शिक्षण कोणाला होते, फक्त बामणाला शिक्षण होतं, बामणाच्या बायकोलाही नाही, आदिवासी स्त्रियांनाही कोणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे शिक्षणामुळे आपण मोठे झालेलो आहोत. केवळ शिक्षण महत्वाचं नाही, तर शिक्षणाला जोड शिलाचीही असली पाहिजे. बाबासाहेब एका ठिकाणी बोलले, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात देशात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा विनाश आहे. शिक्षण कोण्या कामाचं, शिक्षणासोबतच शीलही असलं पाहिजे. माणसाने आपलं शील सुधारले पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब विद्वान होते म्हणून ते लढू शकले नाही, बाबासाहेब शीलवान होते म्हणून एकटा माणूस लढू शकला. त्याची आपण लेकरं आहोत. त्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा कोणामुळे मिळाल्या, बाबासाहेबांमुळे. काही एखाद्या 33 कोटी देवी देवतांमुळे का गुन्हा बापामुळे, गुन्हारे गुन्हा लावला चुना. आजही आमच्या महिला आता काय सांगावं, खरा बाप तो बाजूला ठेवला, बारा बापाचा अंगारा लावला. मी 2च मिनिटं बोलतो आणि थांबतो या ठिकाणी. बरं, महाबोधी महाविहाराचं माहित आहे का तुम्हाला? महाबोधी महाविहाराचा तुमच्या संदर्भातला आक्षेप कोणता आहे बरं? कोणता आक्षेप आहे? इथे बसलेल्या उपासक उपासिकांना जर मी असं विचारलं की जेव्हा सिद्धार्थ गौतम त्या झाडाखाली बसले तर त्यावेळी ते जंगल होतं काच्या सारखं बुद्धगया शहर होतं? काय होतं? त्याचं नाव आहे ना उर्वेला जंगल, ऐका ना बौद्ध साहित्यामध्ये. जेव्हा सिद्धार्थ गौतम सम्यक संबोधीसाठी त्या झाडाखाली बसले ते जंगलाची निवड केली का शहराची? शहर होतं का ते बुद्धगयासारखं? बाबा तुम्हाला पटकन सांगता आलं. आणि हे लोक म्हणते तिथं आमचा विष्णू होता, आमचा गणपती होता,
पहा, आम्हाला सांगितलं उर्वेला जंगल. बरं झालं तो अलेक्झांडर कनिंघम आला आणि तो इंग्रज माणूस, त्यानं ते बुद्धगया पुढे आणलं, ते मस्त त्याला रिकन्स्ट्रक्शन केलं आणि आयत्या बिळात नागोबा हा जाऊन बसला. आहे काय पण ब्राह्मण, मी ते बोलणार नाही. पण तुमचा आक्षेप एकच आहे, एकच आक्षेप आहे. कोणता? मी ते थांबतो. कार्तिक पौर्णिमेला तिथं मोठा पिंडदानाचा कार्यक्रम होते, भारतातला सगळ्यात मोठा. आता जाऊन पाहिजे. तर तुमचा आक्षेप कोणता आहे? महाबोधी महाविहार बोधगयाच्या त्या बुद्धाच्या मूर्तीपाशी ब्राह्मणाने काय शिवलिंग बसवली. ते पाहिजे का तुम्हाला? नाही पाहिजे ना? येतोय तुमचं? आम्हाला का नाही त्या महाबोधी महाविहारामध्ये त्या बोधगयाच्या त्या बुद्धाच्या बाजूला दरवाजाच्या समोर जो शिवलिंग आहे का नाही, तो नाही पाहिजे आम्हाला. असंच ना? मग त्या महाबोधी महावीराच्या बाजूला पुन्हा माहितीये का बुद्धाच्याच मूर्तीला 5 पांडव बनवले. ठीक ना? तर ते 5 पांडवही नाही पाहिजे आम्हाला. असंच का नाही? त्या बुद्धगयाच्या विहाराच्या महाबोधी महावीराच्या दरवाजाच्या बाजूला पुन्हा गणपती बसवला ब्राह्मणाने आहे तिथे. तो पाहिजे का तुम्हाला? नाही. पुन्हाही विष्णूची मूर्ती बसवली. आणि आता या वर्षी मी 2025 ला गेलो तर तिथं लहानचीच गाराची रामाची मूर्ती बसवली. घ्या. तर तुमचा प्रश्न एकच आहे, जगाच्या कोणत्याही लोकांना बुद्धगयाला जावं, त्यांना वंदन करावं. आणि जातातच लोक, ख्रिश्चन लोक जातात, मुस्लिम जगातले लोक जातात. पण ब्राह्मणांना तिथे हे देवी देवता हटवाले पाहिजे. कुठून? बुद्धाच्या मूर्तीपासून त्या बुद्धगयाच्या महाबोधी महाविहारात बुद्धाच्या जवळ आम्हाला तो विष्णूही नाही पाहिजे, शिवलिंगही नाही पाहिजे, गणपती नाही पाहिजे, ना ते 5 पांडवही नाही पाहिजे, ना अन्नपूर्णाही नाही पाहिजे. कुठं नाही पाहिजे? बुद्धगयाला बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला महाबोधी महाविहारात तिथं नाही पाहिजे. आणि तुमच्या घरी बुद्धाच्या बाजूला पाहिजे. आहे का नाही? तिथं पाहिजे तुमच्या घरी. तो बुद्ध, हा बुद्ध तुमच्या घरचा वेगळा आहे का? आहे का नाही तुमच्या घरामध्ये? बुद्धाच्या बाजूला आहे. काढले मी 2016 मध्ये अमरावतीत त्या लोकांच्या घरात लय. पण आता तुम्ही भरले तर काय करणार आम्ही? म्हणून 22 प्रतिज्ञेचं पालन करणं म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट होणं होय. लक्षात घ्या. एवढंच मला या अनुषंगाने सांगायचं आहे. आदरणीय पूजनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो यांच्या वर्षावा समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलावलं. समाप्तीच्या कार्यक्रमाला नाही बोलावलं. ग्रंथाची समाप्ती नसते. का असते? तर लागल्या बाया फोन करायला बनतेजी ग्रंथाच्या समाप्तीला या. समाप्तीच नसते. जोपर्यंत तुमच्यातला राग समाप्त झाला नाही, ग्रंथ समाप्ती नाही. जोपर्यंत तुमच्यातला द्वेष समाप्त झाला नाही, ग्रंथ समाप्ती झाली नाही. जोपर्यंत तुमच्यातला मीपणा अहंकार समाप्त झाला नाही, तोपर्यंत ग्रंथ समाप्त नाही. बुद्धं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, धम्मं जीवित पर्यंत शरणं गच्छामि, संघं जीवित पर्यंत शरणं गच्छामि. जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत, जीवाजीव असेपर्यंत, मरेपर्यंत तुम्हाला बुद्ध धम्म संघाचं शरणागमन करायचं आहे. 3 महिने ग्रंथ वाचायचा. मग काय तुम्हाला झोपा काढायला सांगितलं का? 12 महिने काम करायचं आहे धम्माचं, बनतेजी सारखं आमच्या सोबत. आणि घ्या टक्कल करा, वा मस्त जीवर घ्या. बाया फक्त निस्त्या प्रवचनातच दिसते, पण बनतेजी बनायला तयार नाही. बाया निस्त्या ऐकायला दिसते. माणसं बनतात पण बाया बनत नाही. बायाने हिम्मत करा, चांगले मस्त चिवर घ्या, टक्कल करा, मुंडन करा. इथं बसल्या अर्ध्या बायाने तर चिवरच घ्यायला पाहिजे. कारण कोणतं काम आहे? घरामध्ये राहत्या, बुडग्याचं तोंड सोडायचं नाही, घरांमध्ये राहत्या. ऐकून त्याला तिकडं काही का नाही. थांबतो या ठिकाणी. भवतु सब्बा मंगल, भवतु सब्बा मंगल. अत्यंत सुंदर ब्रह्मदेशा आपल्याला प्राप्त झालेली आहे. शांत राहा. आता आपल्याला फक्त 11 मिनिटांचा कार्यक्रम आहे. मी 33 वर्षाचा व्यक्ती झालेला आहे. माझ्या उपसंपादनाचे 33 वर्ष आणि 4 वर्ष स्वामी जीवनात, म्हणजे असे भिक्खू जीवनातच माझे 40 वर्ष. त्यामुळे
आपण सर्व लोक दान द्या, जसं आता वेगवेगळे लोक तसे दान देऊ शकता आणि जाऊ शकता. इथे पाठवायची दान परंतु माझा हा 33वा वर्षाला समाप्त झालेला आहे. म्हणजे 33 वर्षाचं उपसंपादित मृत्यू झाला. यानंतर आपल्याला प्राध्यापक डॉक्टर विजया बुरे मॅडम यांचं जन्मदिवस ऐकायचं आहे. बोलू नका, शांत राहा, बोलू नका. तिथं बोलण्याने काम करता येतात. हळूहळू शांतपणे आपण तिथे येऊन दान देऊ शकता. आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान केला पाहिजे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांची घोषणा आहे. केवळ पोटाचं पाईप बोलू नका. आपल्या कमाईतील 20वा हिस्सा दान केला पाहिजे. एकही तुमच्या पोटात नाही तर दानपेटीमध्ये पैसे टाकायचे. बाबासाहेबांचा आदेश आहे 14 ऑक्टोबरला कोणतीही चळवळ यशस्वी करण्याकरिता मनुष्यबळ आणि द्रव्यबळ लागते, पैसा लागते. समजलं का? तर माझं ग्लोबल ट्रूथ युट्यूब चॅनल आहे. इतर प्रवचन तुम्हाला ऐकायचं असेल, इतर प्रवचन, तर माझं ग्लोबल ट्रूथ युट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करा. पुढे या मला सर्वांनी शांततेने करा. दान द्यायचं संघ एक आपल्याला मार्गदर्शन आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आज भोजन नेहमी 12 महिने देतात. भोजन करण्याची आपले बोलू नका. एखादा नका येऊ दान द्या. पुढं माझा ऐकून घ्या. शिवाय आठवण मला दान मला द्यायचं आहे. मला